नमस्कार, मी धन्यता सोनकांबळे. आपण पाहत आहात नागराज न्यूज. गेली अनेक वर्षे निलंगा विधानसभा मतदारसंघाचे नेतृत्व करून निलंगा शहरासह तालुक्याचा विकास केला असे सांगत जनतेची दिशाभूल करण्याचे काम विद्यमान आमदार संभाजी पाटील निलंगेकर करत आहेत. मागील काळात विकास केला असता तर त्यांना प्रचार करण्याची गरज देखील लागायला नको होती. मात्र भावनिक साथ घालून ते लोकांना मूर्ख बनवत आहेत. त्यांच्या राजकारणाच्या सुरुवातीच्या काळात त्यांनी आपल्या आजोबावर आरोप करत मला केवळ अंगाच्या कपड्यावर घराबाहेर काढले असे सांगून सुरुवातीला आमदार झाले. त्यानंतर गेली अनेक वर्षे ते सत्तेत आहेत. काय विकास केला हे अजून समजले नाही असा आरोप काँग्रेसच्या वतीने करण्यात येत आहे. त्यांच्या भूलथापांना निलंगा शहरातील मतदारांनी बळी पडू नये असे आवाहन करण्यात आले. काय आपल्या सन्माननीय आमदार साहेबाचा पहिल्यापासूनचा एक स्टंट आहे की त्यांनी ज्यावेळेस पहिल्याच्या आमदारकीच्या वेळेस थांबले त्यावेळेस पण त्यांनी असंच बोलले की मला घरातून बाहेर काढले, माझ्यावर अन्याय केले, मला असं केले, मला तसं केले, माझ्यावर खूप मोठा अन्याय झाला. तू खूप चांगले ॲक्टर आहेत, खूप चांगली त्यांना ॲक्टिंग करता येते. गोपीचंद पडळकर सुद्धा शरद पवाराला बोलल्याशिवाय त्याचं राजकारण होत नाही. त्याप्रमाणे त्यांनी उठले की लातूरलाच बोलतात, उठले की ते लातूरच बोलतात. पण निलंग्याविषयी, निलंग्याच्या कामाविषयी, आपण निलंग्यात काय केलो हे कधीच सांगत नाहीत. पालकमंत्री असताना अमित देशमुख म्हणतात बुवा की भाजपवाले म्हणतात की निलंग्यासाठी काहीच केलं नाहीत, एक टोपलं सुद्धा टाकलं नाहीत. माझी सन्माननीय आमदार साहेबाला, संभाजीराव पाटील निलंगेकर साहेबाला माझी एक विचारणा आहे की साहेब, आपण पालकमंत्री होतात, कामगार कल्याण मंत्री होतात, आपण कामगार कल्याण मंत्री असताना किती गावातल्या पोराला उद्योग दिले, किती गावातल्या पोराला तुम्ही मुंबई पुण्याला नेलात. तुम्ही कामगार कल्याण मंत्री असताना किती निलंग्यामध्ये मोठी इंडस्ट्रीज आणलात, कुठं किती जणाला कामं लावलात तुम्ही सांगा, हे तुम्ही काय केलात. त्यांनी त्यावेळेस सुद्धा भाषणात बोलले होते की मी लातूर जिल्ह्यातले, निलंगा तालुक्यातले 60,000 पोरं मी बुगीच्या कारखान्यामध्ये लावतो. 60 तर मुलं दाखवा मला बुगीच्या कारखान्यामध्ये लातूरमध्ये लावलेले त्यांनी. फक्त 60 मुलं दाखवा मला. निलंग्याची MIDC ओसाडच आहे काय निलंग्यामध्ये? कुठले MIDC मध्ये कुठले नवीन उद्योग आणले त्यांनी, कुठले काय प्रोग्राम लावले त्यांनी? काय नाही. त्यांनी खोटं बोल पण रेटून बोलतात, ते लोकाला भावनिक करतात. ते त्यांना खूप चांगलं जमलंय. पण खरा निलंग्यामध्ये विकास करण्याची त्यांच्या क्षमता नाही आणि त्यांनी विकास कसलाही केलेला नाही. सरळ सरळ भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचाच नगराध्यक्ष होणार. जनतेनं हातात घेतलेलं आहे. 15 वर्ष झालं जनतेने ह्यांच्या भूलथाप्याला बळी पडलेली आहे. आता खरी जनतेला कळाले की निलंग्याचा विकास कोण करू शकते आणि कोण केलाय ते. मतदारांना आम्ही एकच आवाहन करू की मतदार मायबापांनो, तुम्ही जागृत व्हा. कुठल्याही आमिषाला बळी न पडता शेवटचे 2 दिवस कुणाचाही 1 रुपया न घेता जो माणूस आपल्यासाठी 5 वर्ष काम करेल, जो माणूस आपल्यासाठी 5 वर्षाचं पुढचं विजन ठेवणार आहे, अशा माणसाला तुम्ही नगराध्यक्ष करा. कुणाच्या 2 रुपयानं, 10 रुपयानं, 1,000नं, 2,000नं काही फरक पडणार नाही. फक्त 15 दिवस ते 10 दिवस तुमची चूल चालेल, पण तुमचं 5 वर्षासाठी आयुष्य बर्बाद होणार आहे. भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांना नगरपालिकेमध्ये विकासाच्या मुद्द्यावर आम्ही राजकारण करणार आहोत, विकास घेऊन लोकांच्या समोर जाणार आहोत, ह्या सातत्याने बोललं जातं. मला सातत्याने हा प्रश्न पडला आहे. गेल्या 10 दिवसापासून आम्ही प्रचार रॅलीमध्ये वार्ड फिरत आहोत, पायी फिरत आहोत. एकाही ठिकाणी अगदी 100 फूट कंटिन्यू एखाद्या रस्त्यावर चाललो आहे अशी घटना कुठंच आम्हाला दिसलेली नाही. आणि विकास म्हणजे रस्तासुद्धा करू शकले नाही. तो पुढचं व्हिजन तर कसं असणार आहे मला माहीत नाही. आणि गेल्या 15 वर्षापासून हा जर त्यांच्या डोक्यातला विकास असेल तर तो विकास हा त्यांना लकलाभ म्हणून लोकांनी म्हणलं पाहिजे. आम्हाला रस्ता, नाल्या आणि पाणी याच्यापेक्षाही पलीकड इथं गार्डन नाही आहे, इथं फिरण्यासाठी ठिकाण नाही आहे, एखादं क्रीडा संकुल नाही आहे. नवीन अशा वेगवेगळ्या काही योजना इथं लाभल्या नाही आहेत. मार्केटसाठी कुठंच जागा उपलब्ध नाही आहे. आणि मी सातत्यानं सांगेन की प्राईम लोकेशनवर जा. प्राईम लोकेशन म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज चौकात. तिथले जर तुम्हाला गटार नाल्या स्वच्छ करता आल्या नाहीत, प्राईम लोकेशनमध्ये निलंगेकर साहेबाचं घर, तिथं जावा, त्याच्या बाजूचा रस्ता आम्हाला दाखवा, त्याच्या बाजूला एखादं स्वच्छता दाखवा. आणि कसला विकास तुमच्या डोक्यात घेऊन बसलाय? हा विकास नाही. हा तुमच्या जर एवढ्या दिवसाचा विकास तुमच्या पोटात असेल तर त्याची डिलिव्हरी होणार आहे की नाही, हा माझ्यासाठी प्रश्न आहे खरं तर. निलंगेकर नावाने आता व्यक्तिशः ते केले असतील, पण ते कदाचित आम्हाला तर वाटते ती बी टीम आहे. भारतीय जनता पार्टीचे नेत्यांनी ती केलेली एक दुसरी बी टीमच आहे, हे स्पष्ट आहे. त्यामुळे त्याच्यावर फार काही नाही. साहेबांचं नाव वापरलं म्हणून काही ते काँग्रेस पक्षाचं पॅनल आहे असं नाही. ते एक बी टीम म्हणून त्यांनी वापरले आणि ते दरवेळेचा तो त्यांचा फंडा असतो. कुठल्या ना कुठल्या अशा आणखीन बरेच बी टीम
इथं काम करत आहेत त्यावर काय आपल्याला फार काही महत्त्वाचं नाही. काँग्रेस ही 1 नंबरवर आघाडीवर आता सध्या आहे, प्रचाराच्या मोहिमेमध्ये आहे आणि काँग्रेसने व्हिजन दिलेलं आहे की सगळ्यांना सोबत घेऊन हा खरा विकास करायचा, हा विजन आहे. त्याच्यामुळे बी टीम फार काही महत्त्व त्याला देईल असं काही परिस्थिती नाही आहे. हा विकास आघाडीचा घटक इथं आता आम्ही त्यांना जेव्हा बैठक सुरू झाली सुरुवातीला सगळ्यांनी मिळून करायचं आहे अशा पद्धतीनं ठरलेलं होतं, पण त्यांच्या महत्त्वाकांक्षा वेगळ्या आणि त्याच्यानंतरही आता जी चालू असलेली लाईन आहे ही लाईनसुद्धा कदाचित बी टीमचाच पार्ट म्हणून काम करत आहे हे दिसू लागलेलं आहे. हे जनतेला एकच आव्हान करणार आहे की ज्याचा अनुभव आपल्याला आहे, गेल्या अनेक दिवसापासून ज्या विकासाच्या नावाच्या गप्पा मारून तुमच्या हातामध्ये गाजराशिवाय दुसरं काही मिळालेलं नाही, तर हे गाजर बाजूला फेका आणि अगदी आश्वासित चेहरा असलेला ज्याच्या नगरपालिकेच्या काळामध्ये नगराध्यक्ष म्हणून हमीद शेखनी जे केलेलं काम आहे, अगदी 1 वर्षाच्या काळामध्ये आम्ही आता फिरताना लोक सांगतायत की पहाटे 5ला येऊन पाणी सुटलं का नाही याची चौकशी करणारा, स्वतः वॉल फिरवणारा माणूस म्हणून नगराध्यक्ष म्हणून काम केलेलं आहे. त्या काळामध्ये केलेले अनेक निर्णय आहेत, अनेक कामं आहेत. त्याच्या लोकांमधून आता आम्हाला सांगितलं जातं आहे की जेवढा बी काळ हमीद शेखला भेटला आहे ते उत्तम दर्जाचं काम त्यांनी केलेलं आहे. कामाचा कालावधी कमी आहे, येणाऱ्या काळामध्ये अख्खा पंचवार्षिकमध्ये त्या कामाच्या समोर जावं आणि लोकांनी विश्वास ठेवावा. दुसरी गोष्ट आहे की जी काही राजकारण चाललेलं आहे महाराष्ट्रभरात, राज्यभरामध्ये जे जातीवादाचं राजकारण पेरलं जातं, खूप साऱ्या तोडाफोडाचं जी काही नीती भारतीय जनता पार्टीची चालू आहे आणि चोराची साथ देणारी भारतीय जनता पार्टी आहे. काल परवा आपण महाराष्ट्रभर पाहिलेलं आहे, चोरं जेवढी आहेत, ड्रग्सच्या प्रकरणामध्ये सापडलेला माणूस त्यांनी उभा करू शकतात, चोरी केलेला माणूस महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून उभा करू शकतात. अशा अनेक घटना आहेत आणि इथंही तीच आहे. जे माणसं तुम्ही उभा केलात त्या ठिकाणची ह्याच घटनेची माणसं दिसतील. अक्षरशः मी काही वार्डामध्ये फिरलो, प्रभाग 5 आणि 6 मध्ये आम्ही परवाला फिरलो, 10 किलोमीटरचा प्रवास केला, 10 किलोमीटरचा प्रवास पायी केला. अक्षरशः 10 पावलंसुद्धा कुठं सिमेंटवर पाय आणि डांबरावर पाय पडलेला दिसला नाही. तेवढ्या काळामध्ये म्हणजे एवढा कसा विकास असेल ह्यांच्या डोक्यातला, हे मला पडलेला हा प्रश्न आहे. आणि कुठल्याही निलंग्यातल्या चौकात जावा, कानाकोपऱ्यामध्ये जावा, तिथली परिस्थिती अशी आहे. लय झालं अख्ख्या निलंग्यामध्ये 200-250 रस्ते असतील, त्यातले 10 ते 5 रस्ते कदाचित ह्यांनी करू शकलेत आणि ही 15 वर्षाचा विकास आहे. हे असं चालू आहे. लोक अत्यंत सुज्ञ आहेत. तुमचा हिंदू आणि मुस्लिमाचा मुख्य चेहरा काय आहे हे लक्षात आलं पाहिजे. हिंदू आणि मुस्लिमाचा वाद ह्या महाराष्ट्रात, ह्या देशात ही पुरोगामी महाराष्ट्र आहे. शिवशाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे आणि या शिवशाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये असले कसलेच चाळे हे भारतीय जनता पार्टीचे चालत नाहीत आणि इथली जनता त्याला चालू देत नाही. त्यातल्या त्यात निलंगा तर आजपर्यंतचा इतिहास आहे, हा अजिबात असला विषय निलंग्याला परवडणारा नाही, पचलेला नाही आणि पचूही दिला नाही. म्हणून कोणी करत असला तर ते त्यालाच त्याचा लखलाभ असेल. पण इथली निलंग्याची जनता, हे निलंगेकर अत्यंत हुशार आहेत. निलंगेकर आपला नगराध्यक्ष कसा असावा याची अत्यंत मोठी चाचपणी करतील. जो कामाचा आहे त्याच्या पाठीशी उभा राहतील. ते त्यांचा प्रयत्न असणार आहे, तो असू द्या. तो भारताला लागलेली कीड आहे, नुसत्या निलंग्याची कीड नाही आहे, भारताला लागलेली कीड आहे जातीवादाची. कारण या देशातल्या महापुरुषांनी स्वतःचं बलिदान दिलेलं आहे. फक्त ह्या देशातला जातीवाद संपुष्टात आला पाहिजे म्हणून संविधान या देशाला दिलं आहे. त्या संविधानावर हा देश चालतो. तोच विश्वास निलंगेकरांना आहे. म्हणून निलंग्यातली जनता ही याच विषयाला घेऊन ह्या अशा तकलादू कारणाला बाजूला कधीच फेकलेले असतील.